नमस्कार. सुप्रभात. सज्जन श्रोते, वाचक, साधक, चिंतक हो. अमृतानुभव प्रकरण 10 हा जो कळसाचा अध्याय आहे. प्रकरण 10 हा अमृतानुभवाचा कळसाचा अध्याय म्हणजे शेवटचा अध्याय आहे. आणि त्याचं शीर्षक आपण दिलेलं आहे अमृतानुभवाची श्रीमंती किंवा अमृतानुभव ग्रंथाचं ऐश्वर्य. प्रकरण 10 काल आपण 751 ओव्यांपासून वाचन झालेलं आहे. आता 752 ते ओव्या अखेर हा ग्रंथ आज आपण निरूपण करून संपन्न करणार आहोत. थोडा नेहमीपेक्षा 10 मिनिटं अधिक वेळ घेणार आहे आणि त्यानंतर हा ग्रंथ संपणार आहे. तर 752 पासून पुढे सुरू करत आहे. आडवी पिडवी कैसी ही पाऊले पडती तरी ती शिवयात्रा ही घडे. शिवदर्शना कुठे जाई म्हणे तर ते खरे नव्हे. एकदा का आत्मज्ञान झालं की तुमची पावलं आडवी पिडवी कशीही पडली कुठेही पडली तरी सर्वत्र शिवयात्राच घडत असते. शिवदर्शनासाठी वेगळं कुठे जाऊ म्हणावं तर त्याची आवश्यकता नाही. आणि यथाकाळची गेलात तरी सुद्धा तिथे जा किंवा जिथे असाल तिथे राहा. शिवयात्रा तुमची तुम्हाला चालूच असते. अशा अर्थी आता स्वरूपानंद यांच्या ठाई पावसला जाणं सुद्धा योगायोगाने थांबलेलं आहे. त्याचाच हा या ओळीमध्ये संकेत आहे. 753 चालणे बैसणे दोन्ही क्रिया सारख्याच की एकाचीच दुहेरी गोष्ट वरते नव्हे का साच. चालायचं काय बसायचं काय दोन्ही क्रिया तशा सारख्याच आहेत. एकाचीच ती दुहेरी गोष्ट आहे. म्हणजे आत्म्याचं उठणं काय आणि विश्वोद्भव होणं काय आणि आत्म्याचं निमणं काय आणि विश्वाचा लय होणं काय. उठणं आणि बसणं ही एकाच आत्म्याच्या दोन क्रिया आहेत. अशा अर्थी चालणं बसणं या दोन्ही क्रिया सारख्याच आहेत आणि एकाचीच ती बघायला गेलं तर दुहेरी गोष्ट आहे. याहून विशेष काही नाही. 754 एरवी तरी भक्त डोळा कोणत्याही वेळी हले तरी शिवदर्शन सोहळाची की येत्यासा मोरा. भक्ताचा डोळा कसाही कोणत्याही वेळी कसाही हल्ला तरी तो भक्ताचा डोळा आहे. म्हणजे त्याच्यासमोर भगवंतच येणार. म्हणून भक्ताचा डोळा हलतो तेव्हा त्याच्या समोर भगवंतच येतो. म्हणून भक्ताचा डोळा कसाही हल्ला तरी समोर शिवदर्शन होणार हे निश्चितच आहे. 755 समोर प्रत्यक्ष शिवशंकर उभे तरी ज्ञानी भक्त काही पाही ऐसे नाही. देव भक्त असता एक रूप कोण शिव भक्त वेगळा आले. तसं बघायला गेलं तर शिवशंकर समोर नेहमीच उभे आहेत. तरी सुद्धा जो ज्ञानी भक्त आहे तो काही नेमकं पाहतो असं नाही. देव आणि भक्त एकरूप असताना कोण शिव आणि कोण शिवभक्त. शिव आणि शिवभक्त वेगळाले कसे राहणार. 756 चेंडू स्वतःच निघाला तो भुईवर आपणची आदळला. आपणची वर उठला तरी आपण आपणातची सामावला ना. चेंडू स्वतःच उठला तो भुईवर आदळला आणि भुईवर आदळून आपला आपण वर उठला. विशेष काय झालं. स्वतःच चेंडू उठला स्वतःच आदळला स्वतःच वर उठला आणि आपणच आपणावर आदळला किंवा हिंदोळला असाच त्याचा आनंद नव्हे का. 757 ऐशी ही चेंडू फळी देखता ये वेगळी कोणे काळी तर ज्ञानाबाबत हे सांगता काही सरळ सोप्या उपाय. तर चेंडू फळी नसताना सुद्धा जमिनीवर कसा आढळेल ते वर सांगितलेलं आहे. फळी तर नाहीच आहे म्हणजे बॅट तर नाहीच आहे. पण तू चेंडू स्वतःच उठला आणि स्वतःच जमिनीवर आढळला आणि स्वतःच आपल्यावर खाली जाऊन वर उसळला आणि आपण आपणात सामावला. तसंच हे आत्म्याचं वर उठणं आणि खाली जाणं विश्वोद्भव आणि विश्वलय असं असणं आहे. तर अशी ही आत्म्याची वर खाली होणारी जगदाचा उद्भव आणि जगदाचा लय अशी ही जी खेळी आहे ती चेंडूचं स्वतः आदळणं स्वतःच वर येणं स्वतःच खाली जाणं असं आहे. इथे बघायला गेलं तर चेंडू आहे पण फळी म्हणजे बॅट नाही. तर चेंडू असून सुद्धा फळी हातात नाही. चेंडू आहे पण बॅट नाही. बॉल आहे पण बॅट नाही. अशी ही अद्भुत चेंडू फळी आहे. हे कधी कुणाला पाहता येईल का. तर जर चेंडू फळीतील फळी न दिसता चेंडूच फक्त आपला आपण वर उसळला आणि खाली बसला आणि वर आला मावळला. आत्माच वर
जगनिर्मिती करू लागला आणि आत्माच जगाचा लय करू लागला, तर फळीशिवाय चेंडूचं हे जे वर उठणं वर मावळणं आहे जगद रूपी आणि जगाच्या लय रूपी, हे लक्षात घेता ही चेंडू फळी कधीच कुणाला आजपर्यंत पाहता आली नाही. असं असताना ह्याचं ज्ञान सांगायचं म्हटलं तर कोणत्या सोप्या उपायाने सांगता येईल, म्हणजे ज्ञानाने ह्याचं वर्णन नीट करता येणार नाही. 758 कर्माचा स्पर्श न होई ज्ञानाचा रिघाव नसे, ऐशी ही सहज स्वोपासनार आहे. ही स्वची उपासना आहे, ही आत्म्याची उपासना आहे. तिथे कर्माचा स्पर्श होत नाही आणि ज्ञानाला यात शिरकाव नाही. 759 ज्ञानियाचे अंगी ना उपदे भक्ती, ना ती नासावे ही, त्याचे सर्वांगी ती भरुनी, आनंदाने घुमे नाचे सर्व काळ. जो ज्ञानी भक्त आहे त्याच्या अंगात भक्तीचा उदय होत नाही आणि त्याच्या अंगातली भक्ती नासत नाही. त्याच्या सर्वांगात भरून जसा घागरीचा नाद घुमावा तशी त्याच्या सर्वांगात भक्ती भरलेली असते. ती उपजत नाही, नासत नाही. ती ज्ञानी माणसाच्या अंगात सर्वांगात भरून जाते आणि आतल्या आतच तिचा भक्तीचा नाद तो घेत राहतो आणि तोच त्याचा भक्तीचा नाद भक्ताचा भक्तीचा नाद भक्ताच्या हृदयात घुमलेला भक्तीचा नाद, तोच नाद भक्ताचा भक्तिनाद देवापर्यंत अनायसे पोचत असतो. 760 ऐसे हे अकृत्रिम भक्ती वर्म, समस्त ही वासुदेव भक्ती ज्ञान एके ठाई, स्वस्वरूपानुसंधान ऐसे या द्वैत भक्ती बोलती. तर असे हे अकृत्रिम भक्तीचे वर्म आहे, रहस्य आहे. समस्त ही वासुदेव, सर्व विष्णुमय जगत, सर्वत्र केवळ आणि केवळ वासुदेव विष्णूचाच निवास आहे. भक्ती ज्ञान एके ठाई, स्वस्वरूपानुसंधान ऐसे या अद्वैत भक्ती बोलती. तर सर्वत्र वासुदेवच असताना, सर्व विष्णुमय जगत असताना ही भक्ती इतकी अकृत्रिम आहे की त्या कारणाने या भक्तीचं ज्ञान एकाच ठिकाणी स्वस्वरूपानुसंधानात म्हणजे स्वरूपाच्या आनंदातच ते भक्ती ज्ञान रमलेलं आहे. अशा या स्वस्वरूपानुसंधान भक्तीलाच अद्वैत भक्ती म्हणतात. 761 अंगे अंगे मिठावती, हरिहर एकमेका भेटती, एकाकारी निवृत्ती पावती, नाम रूपा सहित योगाकारी. अंगाला अंग मिठी मारतो, हरिहर एकमेकांना भेटतात आणि हरिहर एकच होऊन हरिहर म्हणून न राहता निवृत्त होतात आणि निवृत्ती देव रूपाने गुरुदेव निवृत्ती रूपाने हरिहर सुद्धा नाम आणि रूपासहित नष्ट होऊन केवळ योगाकारी केवळ योग अखंड योगी बनतात. 762 शिवशक्ती अर्धनारी नटेश्वरे एकमेका गिळती, पुनरपी बाहेर काढती, वरी शिवशक्ती ही परमशिवतत्वे निवृत्ती रूपे सदाशिवे खाऊनी टाकिली. येथे एकत्वाची ये प्रचिती, ग्रंथारंभ इतिस्थिती, अथपासून इतिपर्यंत सुसंगती पूर्णत्वास जाई. ओळी क्रमांक 762 शिवशक्ती ही अर्धनारी नटेश्वर रूपाने एकमेकांना गिळतात आणि पुन्हा बाहेर काढतात. एकमेकांना गिळतात तेव्हा जग निर्माण होतं आणि जग बाहेर येतं तेव्हा खऱ्या अर्थाने ती दिसेनाशी होतात. तर शिवशक्ती ही अर्धनारी नटेश्वर रूपाने एकमेकांना गिळतात आणि एकमेकांना गिळून ती नष्ट होतात तेव्हा जग बाहेर येतं आणि जग नष्ट होतं तेव्हा परत शिवशक्ती बाहेर येतात. तर अशा अर्थाने हे परमशिवतत्व शिवशक्ती रूपाने अर्धनारी नटेश्वर म्हणून एकमेकांना सतत गिळतं आणि बाहेर काढतं. सतत विश्वोद्भव आणि विश्वलय होतच असतो. आणि बघायला गेलं तर ही शिवशक्ती सुद्धा निवृत्ती रूपे सदाशिवे खाऊनी टाकली. तर ही जीवशक्ती जेव्हा एकमेकांना गिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने ती निवृत्ती रूपाने त्या ब्रह्मानेच खाऊन टाकलेली असतात आणि ते निवृत्ती रूप ब्रह्म त्याला सदाशिव म्हटलेलं आहे. आणि हे निवृत्ती रूप ब्रह्म म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्ती देव त्यांनीच त्या शिवशक्तीनं अर्धनारी नटेश्वरांना खाऊन टाकून तेच स्वतः ब्रह्मलीन झाले आणि त्या ब्रह्मात शिवशक्ती मिटून गेली असे येथे म्हटलेले आहे. येथे एकत्वाची ये प्रचिती ग्रंथारंभ इतिश्री. तर शिवशक्ती नरनारी नटेश्वर एकमेकांना गिळतात आणि बाहेर टाकतात हे ग्रंथाच्या आरंभी सांगितलेलं आहे आणि ग्रंथाच्या अंती 762 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. ग्रंथाच्या आरंभी जे सांगितलं तेच ग्रंथाच्या शेवटाला येताना 762 पर्यंत आलं
म्हणजे ज्याला आपण म्हणतो हरदासाची कथा मूळ पदावर, तर शिवशक्ती एकमेकांना गिळतात आणि बाहेर टाकतात, त्याच्यातून हा विश्वोद्भव आणि विश्वलय होतो. ही कथा इथे पूर्ण झाली. हरदासाची कथा पुन्हा मूळ पदावर आली. अशा अर्थाने अथपासून इथपर्यंत सुसंगत्वाने हा ग्रंथ पूर्णत्वास जात आहे. इकडे ज्ञानेश्वर माऊली लक्ष वेधत आहेत. 763 वाच्य पदार्थ खाऊनी, वाचक पदार्थ पिऊनी, खाऊनी पिऊनी परावाणी स्वस्त जली. वाच्य पदार्थ खाऊनी, वाचक पदार्थ पिऊनी. वाचक जे वाचतो त्याला वाच्य म्हणतात आणि वाच्य जो वाचतो त्याला वाचक म्हणतात. म्हणजे वाच्य आणि वाचक हे दोन्ही पदार्थ, वाच्य पदार्थ खाल्ला गेला आणि वाचक पदार्थ प्यायला गेला आणि खाऊन पिऊन परावाणी स्वस्थ रूपाने अत्यंत संतुष्ट होऊन मौनामध्ये निजली. 764 शिव शिव हे स्वामी समर्था, इतके आनंद भूमी आम्ही आरूढावे. आम्ही आस्वाद येऊनी दुसऱ्यासी तो वाटावा. ऐसी योग्यता देऊनी आम्हासी तुवा धन्य धन्य केले. शिव शिव स्वामी समर्था. हे शिव शिव स्वामी समर्था हे नकळतपणे निवृत्ती देवानाच उद्देशून ज्ञानेश्वर म्हणत आहेत. शिव शिव हे स्वामी समर्था तुवा धन्य केले धन्य केले. हे निवृत्ती देवा शिव शिव स्वामी समर्था, तू आम्हाला धन्य केले धन्य केले. तुझ्या आनंद भूमी आम्ही आरूढावे. त्या अमृतानुभवाच्या आनंद भूमीवर आम्ही आरूढ व्हावे आणि आम्ही आस्वाद घेऊन तो आस्वाद इतरांना द्यावा. अशी योग्यता आम्हाला तू दिलीस आणि हे निवृत्ती देवा शिव शिव स्वामी समर्था तू आम्हाला धन्य केलेस. 765 एवढे हे अद्भुत नवल, जागलेल्याला जागे केलेस, निजलेल्याला निजविलेस. आम्हाला अमृते स्थानी स्वरूपी बैस विलेस. अज्ञान नाशुनी आत्मप्रचिती ही दिलीस. एवढं हे अद्भुत कार्य आहे. जो जागा आहे त्याला तसंच जाग ठेवलंस. जो निजू इच्छितो किंवा जो निजलेला आहे त्यालाही त्याच्या शेजेवर शांतपणे निजवून ठेवलंस आणि आम्हाला तर तू स्वरूपावर बैसवलंस आणि ज्ञान नासून आत्मज्ञानाची प्रचिती आम्हाला दिलीस. एवढं अद्भुत नवल तू आमच्यासाठी केलंस आणि सर्व जगासाठी करत आहेस. 766 आम्ही पूर्णतया तुझेची असता परी प्रेमाने तू आम्हा माझे म्हणतोसी. देवा तूच केवळ असता माझे म्हणणे ही केवळ पुनरुक्ती. आम्ही सर्वस्वी तुझे असताना हे निवृत्ती देवा तू प्रेमाने मला माझे म्हटलेस. हे निवृत्ती देवा आम्ही सर्वार्थाने तुझे असताना. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे निवृत्ती देवा हे गुरुबंधो, सर्वार्थाने मी तुझाच असताना हे निवृत्ती देवा तू प्रेमाने मला ज्ञानेश्वराला माझे म्हटलेस. सर्व काही तूच असताना सुद्धा तू ज्ञानेश्वर माऊलींना माझे म्हणावेस. ही बघायला गेलं तर पुनरुक्तीच आहे, परंतु तुझं प्रेमच याच्यातून प्रकट होत नाही का. 767 कोणाचे काही न घेसी आपुले कुणा न देसी. ऐसा अद्भुत गौरव तू कैसा भोगीसी नवला हो वाटे. कुणाला काही देत नाहीस आणि कुणाचं काही घेत नाहीस असा अद्भुत गौरव तुझ्या ठाई असताना तो गौरव तू कसा भोगतोस याच आम्हाला नवल वाटतं. 768 गुरुत्वे निराकार व्यापका तू जितुका चांगुल चितकाच लघुत्वे. शिष्य आत्मा वस्तुरूपे भला सान थोर. कमी अधिक भेद न तुझे ठाई अमृत सागरी. जी गोडी तीच चुळी मध्येही राही. गुरुरूपाने तू निराकार व्यापक ब्रह्म आहेस आणि तू गुरुरूपाने जितका निराकार व्यापक ब्रह्मरूपे चांगुल आहेस तितकाच लहान रूपाने शिष्याच्या ठाई आत्मा वस्तुरूपाने भला आणि सांथोर आहेस. म्हणजे गुरुरूपाने ब्रह्मरूपाने निराकार व्यापक असा तू जितका चांगुल आहेस तितकाच लहान रूप घेऊन शिष्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये आत्मा वस्तू याचं दर्शन घडवताना तितकाच तू मोठा आहेस. तुझ्या अंगी सान थोर लहान मोठेपण कमी अधिक असा भेद नाही. तू केवळ अमृत सागर आहेस. अमृत सागर म्हणून तू जितका समत्वात आहेस तितका त्या अमृत सागरातील एखादी चूळ सुद्धा तितकीच समत्वाने भरलेली आहे. शिष्य आपुले सार सर्वस्व देता
अद्वैताचा समा फुटे ऐसे वाटे शास्त्रे तो भाटका होती. समा याचा अर्थ भरती पूर्ण झाली पण होती संपली नाही अशा मधल्या स्थितीला समा साम्यावस्था समुद्राची साम्यावस्था किंवा अद्वैताची पूर्णावस्था म्हणतात. तर हे समजतो हाच सामवेद हाच भलाय वेद हेच खऱ्या अर्थाने छान असणं. समत्व हेच छान असणं. समत्व हेच पूर्णत्व. समत्व हाच योग. तर अशी ही तुझी समावस्था जी आहे ती शिष्या आपुले सार सर्वस्व देता अद्वैताचा समा फुटे. शिष्याला तू काही देतोस म्हणावं तर तुझ्या अद्वैताचा बाण फुटेल असं कधी होत नाही. तुझं तो तसंच राहतो. आणि यदाकदाचित जर अद्वैताचा बाण फुटला असता ऐसे वाटे तर शास्त्रे तो भाटका होती. त्या अर्थी तुझी साम्यावस्था भंगत नाही. त्या अर्थी शिष्याला काही तू देत असलास तरी तुझे साम्यावस्थ जे आहे तरी तुझी समावस्था आहे तिला किंचित ही क्षती पोचत नाही. अशी क्षती पोचली असती तर उपनिषदादी सर्व शास्त्रे तुझी भाट का झाली असती. तुझे गुणगौरव त्यांनी का केलं असतं. सारांश भरती पूर्ण झाली पण होटी सुरू झाली नाही अशा मधल्या स्थितीला समा म्हणजे समुद्राची अवस्था म्हणतात. अद्वैताची पूर्णावस्था भंग पावेल असे शिष्याला स्वरूप ज्ञान देताना गुरुला वाटत नाही. त्या कारणानेच गुरुचं स्तोत्र गुरुचा महिमा सर्व वेद शास्त्रे उपनिषदेही गातात. ओळी क्रमांक 770. हे गुरुरावो तू हा संसार नाशुनी आप्त झालासी. इतुके मोठे विपुल दान देऊनी शिष्या पूर्णत्वी आरूढ होनी तूच बहु संतोष होनी राहसी. हे गुरुराज तू हा संसार नष्ट करून तू आमचा आप्त झालास स्वकीय झालास आणि इतकं मोठं विपुल दान देऊन सुद्धा शिष्याला तू पूर्णत्वावरती आरूढ केलंस अशी पदावर बैसवलंस. तूच बहु संतोष होनी राहसी. आणि शिष्याला पूर्णत्वावर आरूढ करून अशी पदावर बसवून खर तर शिष्यापेक्षा तूच अधिक आनंदाने भरून निघालास. अहो निवृत्ती राया तू या शिष्याला जननी रूपे तव तळाती ठेवणी जो जविले मग ती ऐशा अद्भुत सुखा कान आनंदे भोगावे. 771. अहो निवृत्ती राया तू या शिष्याला जननी रूपे तव तळहाती ठेवणी जोजविले. हे निवृत्ती देवा मातेच्या रूपाने तू या ज्ञानाई माऊलीला शिष्याला तळहातावर ठेवलंस आणि जोजवलंस. त्याला अंगाई गीत घातलंस. अंगाई गीत त्याच्यासाठी गायलंस. मग मी ऐशा अद्भुत सुखा कान आनंदे भोगावे. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तर अहो निवृत्ती देवा या ज्ञानाईला तुमच्या शिष्याला तुम्ही तळहाती ठेवून मातेच्या प्रेमाने जोजवलं असताना अशा अद्भुत आनंदाचा उपभोग मी कान घ्यावा. 772. महेशे सूर्या हाती तेजाचे सूत दिले त्या तेजोमय सुतात अखिल विश्वा गुंडाळले. महेशाने सूर्याच्या हातात तेजाचं सूत दिलं आणि त्या तेजस्वी सुतामध्येच संपूर्ण विश्वाला त्याने गुंडाळलं. तसंच काहीस ज्ञानेश्वर म्हणतात हे निवृत्ती देवा माझ्या अबोध तू घडवलं आहेस. 773. चंद्राला अमृत ईश्वरे दिले ते काय त्याच्या पुरतेच असे तैसेची समुद्राने मेघांना दिले ते नव्हे काय सर्वांच्या वाट्या. चंद्राला ईश्वराने अमृत दिलं ते काय त्याच्या पुरतं असतं. तसंच समुद्राने मेघांना जल दिलं म्हणजे बाष्पीभवन होऊन जलाचं बाष्प झालं आणि त्याच बाष्पाचं पुन्हा मेघांना पाणी म्हणून मिळालं. म्हणून चंद्राला ईश्वराने अमृत दिलं ते काय चंद्रापुरतच आहे. तसंच समुद्राने आपल्या पाण्याच्या बाष्पाद्वारे पुन्हा पाणी बनवून ते मेघांना दिलं ते पाणी काय मेघांपुरतच आहे किंवा चंद्राचं अमृत सर्वांसाठी आहे. तसंच समुद्राने मेघांना दिलेले बाष्परूप जल पुन्हा जेव्हा मेघ त्याच्यातून जल वर्षितात तेव्हा ते जल सुद्धा मेघांपुरते नसते तर सर्वांसाठीच असते. सारांश अमृतानुभवाची गोडी सर्वांसाठीच आहे. 774. दिव्याचा प्रकाश काय तो ज्या घरी त्या घराचीच शोभा वाढवी. आकाशाची पोकळी नव्हे का साऱ्या जगाची मोकळी. दिव्याचा प्रकाश ज्या घरात पडतो त्या घराचीच शोभा वाढवतो का. दिव्याचा प्रकाश जिथे जिथे दिवा आहे तिथे तिथे सर्वत्र
शोभा वाढवतो. सर्व घरातच दिव्याची शोभा किंवा दिव्याचा प्रकाश घराची शोभा वाढवतो. तशीच आकाशाची पोकळी ही सर्वांसाठीच मोकळी आहे. सर्वांसाठीच ते एकांताचं मुक्त स्थान आहे. 775 अगाध सागर उचंबळी त्या छंद शक्तीनेच ना वसंत ऋतूमुळेच ना वृक्षवल्ली पुष्पे फळे दान करती. चंद्राच्या शक्तीनेच अगाध सागर उचंबळून येतो ना, तसंच वसंत मुळेच ना वृक्षवल्ली आपली पुष्पे आणि फळे सर्वांना दान देऊ शकतात. म्हणजे चंद्रशक्तीमुळेच सागराला भरती येते आणि वसंत ऋतूमुळेच वृक्षवल्ली आपली फुले आणि पुष्पे आपली फळे आणि पुष्पे किंवा आपली पुष्पे आणि फळे सर्व संसाराला सर्व जगाला दान करू शकतात. 776 म्हणून हे उघड उघड भगवंत निवृत्तीचे दान त्याचे औदार्य माझे काही नसे स्वतंत्रे आपुले म्हणून हे उघड उघड भगवंत निवृत्तीचे दान. भगवंताने किंवा भगवंत निवृत्तीने म्हणजे प्रत्यक्ष निवृत्ती भगवंताने जे आम्हाला दान दिलं त्याच हे उघड उघड आहे आणि त्याच्याच औदार्यामुळे हे सर्व तुम्हा पुढे मोकळे करू मी शकत आहे. माझे काही नसे स्वतंत्रे आपुले म्हणून. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तिथं माझं म्हणून असं स्वतंत्र काही नाही. त्याच भाषेत नारायण सांगत आहे की निवृत्ती ज्ञानेश्वरांच्या कृपेने पुनर्नवांकुरित झालेलं हे अमृतानुभव रूपी पाथेय किंवा हे अमृतानुभव रूपी भातुके पसायदान हे निवृत्ती ज्ञानेश्वरांच्या रूपाने या नारायणाच्या हाती पुनर्नवांकुरित झालं आहे. त्या कारणाने हे सुद्धा ज्ञान भातुके केवळ त्या निवृत्ती ज्ञानेश्वरांच्या कृपेमुळेच मला मिळालेलं आहे आणि त्यांच्या कृपेनेच त्यांना साक्षी ठेवून हे पुनर्नवांकित झालेलं अमृतानुभव रूपी पाथेय अमृतानुभव रूपी भातुके पसायदान मी तुम्हाला देत आहे. यात माझे असे काही नाही असं येथे नारायण म्हणत आहे. तसं अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांसमोर म्हणत आहेत. 777 प्रभू प्रभावाच्या आडोशाला उभा म्हणून त्याचे कृपेनेच हे ज्ञान निरसन वस्तू लागी मी करू शके. आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान याचं निरसन केवळ आणि केवळ मी त्यामुळेच करू शकतो कारण मी प्रभू प्रभावाच्या आडोशाला उभा आहे. जसे निवृत्तींच्या आडोशाला ज्ञानेश्वर उभे आहेत तसंच निवृत्ती ज्ञानदेवाच्या आडोशाला हा नारायण उभा आहे आणि त्या कारणाने हे अमृतानुभव रूपी पसायदान पुनर्नवांकुरित करून हा नारायण तुम्हाला देऊ शकत आहे जो ज्ञानेश्वर निवृत्तीच्या आडोशाला उभा आहे आणि त्यांच्याच प्रभू कृपेने हे सर्व शक्य होत आहे. 778 आम्ही जे प्रतिपादले ते निवृत्ती देवा ठाऊक भले आपलाच प्रकाश आपणाशी वा किरण सूर्याशी काय बोलू शके. आम्ही जे प्रतिपादन केलं ते ज्ञानेश्वर म्हणतात निवृत्ती देवानाच फार उत्तम तऱ्हेने ठाऊक आहे. आपला प्रकाश आपणाशी किंवा प्रकाशाचा किरण प्रकाशाशी किंवा प्रकाश आणि किरण मिळून सूर्याशी काय बोलू शकणार. तसंच निवृत्ती देवाला माहित आहे की ज्ञानेश्वर काय निरूपण करीत आहेत आणि निवृत्ती ज्ञानेश्वरांना माहित आहे की हा नारायण सुद्धा काय निवेदन करीत आहे. अन्यथा नारायण त्या निवृत्ती ज्ञानेश्वरांसमोर काय निवेदन करणार. केवळ त्यांनी सांगितलेलंच तो पुढे तुमच्या ताटात आणून वाढत आहे. हीच येथे भावना या नारायणाची सुद्धा आहे. 779 यदा कदाचित आम्ही हे न निवेदितो तरीही लोक हे कळलेच असते चित सूर्याचाच हा किरण आहे मग सांगणे काय विशेष असे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात यदा कदाचित अमृतानुभवाचं आम्ही निवेदन केलं नसतं तरी सुद्धा लोकांना हे कळलंच असतं. कारण चित्सूर्याचा जो किरण आहे तो चित्सूर्याच्या कृपेने तो प्रकाशित होतोच होतो. त्यासाठी सांगण्याची गरज नाही. तसंच येथे हा नारायण म्हणत आहे की चैतन्य सूर्याचा प्रकाश किरण म्हणून तसंही आम्ही लोकांना माहीत झालोच असतो परंतु निमित्त मात्र का होईना
ज्ञानेश्वर निवृत्तींच्या कृपेने हे अमृतानुभव आपल्या पुढे मांडून आम्ही आपल्या समोर प्रकट होत आहोत. 780 माणूस पाही माणसा त्यात द्रष्टा दृश्य राही सिद्धांत, द्रष्टा दुसऱ्याचे दृश्य राही, द्रष्टा दृश्य उभयता एक रूपची की, एक दुसऱ्याचे दृश्य दुसरा पहिल्याचे दृश्य म्हणजेच एक दुसऱ्याचा द्रष्टा दुसरा पहिल्याचा द्रष्टा. त्या माणूस माणसाला पाहतो त्यात द्रष्टा दृश्य सिद्धांत राहतो. त्यात विशेष ते काय. 781 या वेगळे ते प्रज्ञान रहस्य नसे काही, ते तर सांगण्याआधीही जैसे तैसे असतेची की. प्रज्ञान रहस्य किंवा संविद रहस्य असं या वेगळं काही नाही. ते सांगण्याआधी जसं जसं होतच फक्त अमृतानुभवाच्या रूपाने ते ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि तोच नारायण आज 2025 साली त्याच अमृतानुभवाचे निवेदन करून ज्ञानेश्वर निवृत्तीच्या साक्षीने त्यांच्या आडोशाला उभा राहून त्यांच्या प्रभुकृपेने तुम्हापर्यंत आम्ही हे आणत आहे. 782 म्हणून या ग्रंथ प्रस्तावामुळे प्रस्ताव प्रयोजन न राहत आहे, केवळ आहे त्याच्या आवडी योगे सर्व सिद्धांत प्रपंच मांडला. म्हणून या ग्रंथ प्रस्तावाच्या निमित्ताने खर तर प्रस्ताव करण्याची योजना मांडण्याची गरज नव्हती. केवळ या अमृत अनुभवाची आवड असल्यामुळे कैवल्याची आवड असल्यामुळे हा सर्व सिद्धांत प्रपंच ज्ञानेश्वरांनी मांडला. आणि त्याच आवडी योगाने हा नारायण सुद्धा हा पुन्हा एकदा अमृतानुभवाचा पुनर्प्रपंच पुनर्नवांकुरित अमृतानुभव तुमच्या पुढे मांडत आहे. 783 जे आहे तेची सर्वा सुधा प्रिय राही, तरी एकच पदार्थ नवरुचीने चाखला आणि सर्वांपुढे आस्वादन प्रीत्यर्थे सादर केला. जे आहे ते सर्वांना सदा प्रिय आहेच आहे, परंतु एकच पदार्थ एकच कैवल्यानुभूती नवरुचीने पुन्हा पुन्हा चाखावी आणि ती आवड सर्वांपुढे सर्वांच्या आस्वादनासाठी मांडावी, याच हेतूने जे ज्ञानेश्वरांनी केलं तेच हा नारायण करीत आहे. या कारणे मी काही रहस्य उद्घाटित केले असे नव्हे, प्रकाश प्रकाश म्हणून स्वयंसिद्धची असे. याच कारणाने मी काही रहस्य उद्घाटन केलं असं नव्हे, प्रकाश प्रकाश म्हणून स्वतःशीच स्वतः सिद्ध आहे. तसंच ज्ञानेश्वर जे म्हणतात ते इथे नारायण म्हणत आहे. पूर्णाहंते वेढलो सर्वत्र आम्हीच वेष्टलो, लोपलो ना प्रकटलो क्षणकी म्हणता मर्यादित परी अग्निरूपे अनंतची. पूर्णाहंते अख्ख्या विश्वाची पूर्ण हंताजी त्या पूर्ण हंतेने आम्ही वेढलो आहोत. सर्वत्र आम्हीच वेष्टलेलो आहोत आणि सर्व आम्हालाच वेष्टन घालून आहे. आम्ही लोपलो नाही प्रकटलो नाही ठिणगी म्हणता मर्यादित, परंतु अग्निरूपे आम्ही अनंतच आहोत असं ज्ञानेश्वर म्हणतात. तेच येथे नारायण म्हणत आहे. आपण आपण आपे काय निरूपावे पुढे पदही नवमते ज्ञानोपनिषदी. अखंड ज्ञानोपदे निषेधात अखंड ज्ञानोपनिषदात अखंड अमृतानुभवात पुढे शब्दाचं पाऊल सुद्धा उमटणं शक्य नाही. ज्ञानाने ज्ञानात बुडी मारली आहे. 787 म्हणून माझी वाणी मौनालाही बजावी, मौनाने ओठ मिटावे आतल्या आतही न बोलावे. बोलणे म्हणजे पाण्यावर मगरीचे चित्र रेखाटणे. म्हणून माझी वाणी मौनाला सुद्धा बजावून सांगत आहे की मौनाने ओठ मिटावे, आतल्या आत सुद्धा स्फुट काही निघू नये, केवळ अस्फुटच राहावे. कारण बोलणे म्हणजे पाण्यावर मगरीचं चित्र रेखाटण्यासारखं वेडगळपणाचं आहे. 788 ऐसिया रीती पुढे शब्द न रिघती, अनुभव ज्ञानानेही येथे खोल बुडी मारली. अशा रीतीने पुढे शब्द सुद्धा रिघत नाहीत, शब्द सुद्धा उमटत नाहीत आणि अनुभवाच्या ज्ञानाने सुद्धा त्या मृतानुभवामध्ये खोल बुडी मारली आहे. 789 ज्ञानदेव म्हणे अमृतानुभव सोयेची श्रीमंत, याचे सेवन सर्व होत जीवन मुक्त. ज्ञानदेव म्हणतात अमृतानुभव स्वतःच्या जागी स्वतः श्रीमंत आहे, याचे सेवन करिता सर्व होती जीवन मुक्त. आणि अमृतानुभवाचे जर भक्तिपूर्वक सेवन केले तर सर्व जागच्या जागी जीवनमुक्त होतात. निखळ चौखटे अमृतानुभव हीच सुंदर मुक्ती, अमृताचे ही वाटे
याची गोडी चाखावी. निखळ आणि चोख असं हे अमृतानुभव हीच सर्वथैव सुंदर मुक्ती आहे. अमृतालाही वाटतं की या अमृतानुभवाची गोडी चाखावी. बीजेचा चंद्र बीजेचा चंद्र पौर्णिमेचा तर विशेष ऐसे विधान सूर पाहण्याला बाबत ये का मला कळता. विजेचा चंद्र छानच असतो, पौर्णिमेचा तर विशेषच असतो, पण तू प्रत्यक्ष ज्याने आत्मसूर्य पाहिला त्या मला विजेचा चंद्र छान असतो, पौर्णिमेचा चंद्र विशेष छान असतो असं विधान करणं प्रत्यक्ष आत्मसूर्य पाहिलेल्या मला ज्ञानेश्वराला आणि प्रस्तुत ठिकाणी नारायणाला करता येईल का. 792 वैभव सौंदर्य लक्ष्मी याने परिपूर्ण अमृतानुभव प्रकृती प्रिया येई तारुण्यात तारुण्य उठे रस रसून परी आहे तेथेची ते प्रिया अंगी. ही जी अमृतानुभवाची प्रकृती आहे या प्रकृतीतच वैभव सौंदर्य लक्ष्मी परिपूर्ण सौष्ठवात आली आहेत. जेव्हा प्रिया तारुण्यात येते तेव्हा त्या प्रियेचं तारुण्य तिच्या अंगोपांगात रसरसून येतं, परंतु तिच्या अंगोपांगात म्हणजे अर्थातच प्रियेचं तारुण्य तिच्याच अंगात राहतं. तसंच हे वैभव सौंदर्य लक्ष्मी याने परिपूर्ण ही जी अमृतानुभवाची प्रकृती आहे, रसरशीत अमृतानुभवाची प्रकृती आहे, ती अमृतानुभवामध्येच साठलेली आहे. जसं एखादी तरुणी तारुण्यात यावी आणि तिचं सर्वांग सौष्ठवता पूर्ण लावण्य तिच्याच अंगात मावावं, ते बाहेर निघू नये, तसंच या अमृतानुभव ग्रंथातच संपूर्णपणे वैभव आहे, सौंदर्य आहे, लक्ष्मी आहे, नव्हे सरस्वती आहे, सर्व काही अमृतानुभवामध्ये साठलेलं आहे. 793 वसंत बहार येई आपुलीच फुले फळे घेऊन वृक्ष गगनाचाही धांडोळा घेती. वसंताचा बहार येतात आपलीच फुलं फळं घेऊन वृक्ष येतात आणि ते वृक्ष गगनाचा सुद्धा उंच उंच जाऊन धांडोळा घेतात. जणू काही आपली फुलं फळं ते सर्व वस्तू जाताला नव्हे गगनालाही अर्पण करू शकतात. त्यासाठी केवळ वसंत ऋतूचा बहार यावा लागतो. तसाच हा अमृतानुभव रूपी वसंत बहार आहे आणि या अमृतानुभव रूपी वसंत बहारात अमृतानुभवच आपली फुले फळे सर्व घेऊन सर्वांना अर्पण करीत आहेत असा त्याचा अर्थ आहे. 794 यासाठीच हे बोलणे अमृतानुभवाचे स्वादिष्ट अन्न सर्वा ताटी वाढणे अमुचा आनंद अमुचात न मावणे. म्हणूनच हे केवळ बोलणं आहे. अमृतानुभवाचं स्वादिष्ट अन्न सर्वांच्या ताटामध्ये सर्वांच्या भाग्यामध्ये वाढावं, यामध्येच आमचा आनंद आमच्यात मावत नाही अशी अद्भुत स्थिती झाली आहे. 796 गंगेशी मिळती ओढे नाले नद नद्या अवघ्याची होती गंगाजळ सावली भेटे सूर्यासी सूर्य राही नुरे सावली. गंगेला ओढे नाले नद नद्या मिळाल्या की सर्व गंगाजळच होतं, तसं सूर्याला सावली भेटली की सावली उरत नाही, केवळ आत्मसूर्यच राहतो. 797 जोवरी न उतरे परिसाचे कसोटी तोवरची शुद्धाची सुवर्ण गोष्टी मग स्वये सुवर्णची बसे नव्हे का स्वर्ण पाठी. परसाच्या परीस असतो त्याच्या कसोटीला जोपर्यंत सुवर्ण उतरत नाही तोपर्यंत ते शुद्ध का अशुद्ध अशी सुवर्णाची गोष्ट चघळली जाते. परंतु एकदा का सुवर्ण परिसाच्या कसोटीला उतरलं की ते सुवर्णाच्या पाठी आरूढ होते, म्हणजे स्वर्ण पाठी स्वतःच स्वर्ण आरूढ होते. 798 नदी ओघ मिळता सागरी तद्रूप होती अक्षर सागर गाभारी उगम मध्य अंत नासती एकाकारे. नदी नद्या नाले ओघ सागरात मिळतात, सागरामध्ये तद्रूप होतात आणि मग त्या नद्या नाले ओघ यांचा उगम मध्य अंत काही उरत नाही, सर्व एकाकार समुद्रच होतो. यालाच म्हणतात निरक्षरम उपक्रम उपसंहार, म्हणजे सुरुवात मध्य आणि उपसंहार या अमृतानुभवामध्ये तशीच एकवटली आहेत जशी नद्या नाले ओघ सरिता सागरामध्ये एकाकार होतात. 799 तैस्या रीती ईश्वरी ईश्वरी न ये दुसरे बोट उठविता एक अहम शिव शिवची एक अहम आहे. तैसे या ईश्वराच्या दरबारात आहे, त्या ईश्वराच्या दरबारात दुसरं बोट उभं करताच येत नाही.
एकोहम एकोहम, एकच बोट, मी एकच आहे, शिवची शिवची असे म्हणू शकते. एकच बोट उठवून एकोहम एकोहम, शिव असे एवढंच म्हणता येतं. इथे दुसरं बोट उठवताच येत नाही. आत्म्याच्या ठाई केवळ एकोहम शिव, बाकी काहीच नाही. 800 म्हणून आम्ही ज्ञानदेवे म्हणतो, या अमृते विश्वे विश्वाचा आनंद आनंदाने आनंदावा, म्हणून आम्ही ज्ञानदेवे म्हणतो. म्हणून आम्ही ज्ञानदेव म्हणतो. या अनुभवामृते विश्वे विश्वाचा आनंद आनंदाने आनंदावा, म्हणून ज्ञानदेव म्हणतात की या अनुभवामृताने किंवा या अमृतानुभव श्रवणाने विश्वाने विश्वाचा आनंद आनंदाने आनंदावा. विश्वाने विश्वाचा आनंद आनंदाने आनंदावा म्हणजे आनंदाने आनंदाचा आनंदाने स्वीकार करावा. विश्वाने वैश्विक आनंदाचा आनंदाने आनंद उपभोगावा, असे ज्ञानदेव या अनुभवामृताद्वारे किंवा अमृतानुभवाद्वारे म्हणत आहेत. अमृतानुभवाद्वारे किंवा अनुभवामृताद्वारे ज्ञानेश्वर म्हणतात, विश्वाने विश्वाचा आनंद आनंदाने आनंदाने आनंदावा, तसा उपभोगावा. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. येथे प्रकरण 10 ओवी क्रमांक 702 ते 899 पूर्ण झाले. तद्वत 800व्यांचा अमृतानुभव ग्रंथही गोडीने गोडावला असतो. आता 2 मिनिट ऐका आणि नंतर हे निरूपण संपवतो. सज्जन श्रोते हो, 2007 साली जे मेघवृष्टी पुस्तक प्रसिद्ध झालं, त्या पुस्तकामध्ये पान 83-84 वरती जे काव्य आलेलं आहे ते एकदा म्हणून दाखवतो आणि त्याचा संदर्भ कोणत्या अर्थाने महत्वाचा आहे ते सांगतो. सोडूनी समाधी येई, सोडूनी समाधी येई, लाविना विलंब आता, लाविना विलंब, आर्त हृदयाने तव भक्त हाका मारीती, जन भोगी फसती मुक्ती आचवीती, सोडूनी समाधी येई, नाविना विलंब आता, नाविना विलंब, मूर्ख क्षुद्र पाखंड्यानी तुला चाळी येले, अवेळी तुम्हा त्यानी समाधी धाडिले, अमृता तेजुनी दे विषयी प्रासिती, भूदेव म्हणून स्वयेची पुंडती, विसरोनी सारे परतोनी आता, लाविना विलंबाता, लाविना विलंब, मद्यपी तो कैसा गाणी ज्ञानी याची वाणी, पाषाणासी कैसा कोंब अमृत सिंचनी, जैसे तुम्ही चारी वेद अवतारी, निवृत्ती ज्ञानाई सोपान मुक्ताई, फिरुनी येई आता ज्ञानाई माऊली, लाविना विलंबाता, लाविना विलंब, वाट पाहुनी नयन शिनले, आर्त हाका मारुनी मुख शुष्क झाले, श्रवण थकले परी तव साधनाही, कारुसलीसी ज्ञानाई माऊली, फुटते मस्तक भंगते हृदय, आता तरी येई आई समाधी बाहेरी, लाविना विलंब आता, लाविना विलंब. तर 18/2/2004 साली ज्ञानेश्वर माऊलींना या नारायणाने म्हटले की समाधी बाहेर ये आणि तुझा अमृतानुभव रूपी ज्ञान आम्हाला दे. तू आता समाधीतून भक्तांसाठी बाहेर ये. ही गोष्ट आज 22 जानेवारी 2025 ला पूर्णत्वाने सिद्धीस गेली आणि ज्ञानेश्वर आणि निवृत्तीने जे म्हटले आहे, ज्ञानाई अमृतानुभव पुनर्नवित हो नारायण हस्ती, असे जे मंगलाचरणामध्ये त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे,
तो आशीर्वाद इथे परिपूर्णतेस गेला. ज्ञानाईना मारलेली हाक आज जवळजवळ 21 वर्षाने का होईना तिने ऐकली. ती ज्ञानाई समाधी बाहेर आली आणि तुमच्या आमच्यासाठी तिच्याच कृपेने ज्ञानाईचा अमृतानुभव या नारायणाच्या हाती पुनर्नवित झाला. ही निवृत्ती ज्ञानदेवांची कृपा आहे. त्यांच्या पदवी नतमस्तक होऊन हे अमृतानुभव कथन निरूपण येथेच थांबवत आहे. आता येथून पुढे कोणत्याही नवीन ग्रंथाबाबत निरूपण केलं जाणार नाही. थोडंफार आवश्यक तेव्हा काही बोललं जाईल. याची वाचकांनी श्रोत्यांनी साधकांनी नोंद घ्यावी आणि प्रस्तुत ठिकाणी ग्रंथ वाचनाला कुठल्याही तऱ्हेच्या नवग्रंथ वाचनाला इथून पुढे जागा नाही हे सांगून या अमृतानुभवाच्या कथनाने श्रवणाने निरूपणाने येथेच थांबतो. अस्तु. धन्यवाद. सर्वांना सदा सर्व काळ शुभकामना.